सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा जिल्ह्यावर पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीवन शेतकऱ्यांचं सगळं विस्कळीतपणा झालेलं आहे। अनेक सीना नदीला पूर आल्या कारणानं सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ असेल, करमाळा मतदारसंघ असेल, मोहोळ मतदारसंघ असेल, उत्तर तालुका असेल, सोलापूर उत्तर तालुका, सोलापूर दक्षिण तालुका या सगळ्या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागलेला आहे। त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं पीक पाणी पूर्णतः वाहून गेलेलं आहे। अनेक जनावरं त्याच्यामध्ये वाहून गेलेले आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य देखील त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे। अनेक घरांची पडझड झालेली आहे। ही पूर परिस्थिती आल्या कारणानं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सूचनेनुसार आणि कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे त्या नागरिकांना, त्या शेतकऱ्यांना मदत व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदिलभाई फराज, त्याच पद्धतीनं भैयासाहेब माने साहेब, त्याच पद्धतीनं त्यांचे कागलचे अध्यक्ष, ही सगळी मंडळी गेली 3-4 दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग झालेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं 51 लाख रुपयाचं निधी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, किराणा मालाचं जे उपलब्धता आहे, तांदूळ असेल, तांदूळ 15 किलो आणि इतर सर्व साहित्य मिळून त्या कुटुंबाला मदत व्हावं हा उदात्त हेतू ठेवून माननीय हसन मुश्रीफ साहेब आणि कोल्हापूरची सर्व राष्ट्रवादी पक्षाची मंडळी त्यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। आत्ताच या ठिकाणी 3 गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर आणि मराठवाड्यासाठी एकूण 22 गाड्यांचं नियोजन, या मालाचं नियोजन हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। प्रत्यक्ष रूपात आज उत्तर तालुका आणि दक्षिण तालुका या 2 तालुक्यामध्ये हे नियोजन आज आम्ही प्रत्यक्ष त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी हे किट आम्ही वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना, त्या शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागावं, त्यांचं कुटुंबाचं नियोजन काहीतरी व्हावं। महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते तर निश्चितपणे मदत करणारच आहेत, परंतु राष्ट्रवादी पक्षाचा वाटा हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे आणि या ठिकाणी आवर्जून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदिलभाई फराज असतील, प्रदीप भैया माने साहेब असतील आणि त्याची सर्व कागलची टीम असेल, हे सर्व सहकारी या ठिकाणी आज प्रत्यक्ष रूपात सोबत आहेत। या सर्वांच्या माध्यमातून लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।